नमस्कार. थेट अचूक बिनधास्तमध्ये आपलं स्वागत. खरं तर अनेक मान्यवरांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलवून त्यांच्याशी गप्पा मारण्याचा हा कार्यक्रम आहे. राजकीय लोक आलेले आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या. पण आज माझ्याकडे खूप महत्त्वाचे पाहुणे आहेत. सिंधुताई सकपाळ. खरं तर मला नाव घ्यायचं नव्हतं, पण तुम्हाला ओळख करून दिलं जरुरी आहे. त्यांना माई म्हटलं जातं. कुठल्याही माणसाला मायेचा आधार लागतो. तो आईचा असेल, वडिलांचा असेल, भावाचा असेल, मित्राचा असेल किंवा परक्याचा असेल. पण तो मायेचा आधारच माणसाला माणूस पण देतो आणि माणसाला पुढे आयुष्यात पुढे नेतो. आणि हा मायेचा आधार सिंधुताई सकपाळांनी अनेक मुलांना दिला आहे. ती मुलं आज चांगली शिकलेली आहेत. शिक्षण क्षेत्रात असो किंवा अनेक क्षेत्रात असो, त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मायेचा आधार देताना, मायेचा हात फिरवताना त्यांच्या पाठीवर मात्र कोणाचा मायेचा हात नव्हता आणि म्हणूनच ही प्रेरणा मिळाली आहे. सिंधुताई माझ्यासोबत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो पुष्पगुच्छ देऊन. स्वागत या कार्यक्रमात. माई, हा कार्यक्रम असा आहे की आम्ही तुमच्याशी गप्पा मारतो. मग कधी ते थेटही असतात, खाजगी असतात. माझा आवाज क्लिअर आहे का बघा पहिले. हो, तुमचा झटका लागला. हा बरं. मला हे सांगा की सुरू झालं का आपलं? हो, सुरू झालं. आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे. मी प्रेक्षकांना अरे माझी खुर्ची बदलली नाही ना. हा, मी बदलतो. माई, आता बरं वाटलं मला माई म्हटलं. मला हे जवळ येतं रे माई म्हटलं की हा बाबा. मला हे सांगा की एवढ्या मुलांना एवढा मायेचा हात फिरवला, त्यातला एक मुलगा तुम्हाला कुठला बरा वाटला की याला खरंच मी मायेचा हात दिला, तो पुढे गेला? आणि खरं सांगायचं म्हणजे बेटा, आईला सगळे मुलं सारखे असतात ना रे. मग तो डाकू असो, गुंड असो, काही असो, बेकार असो, पण तिला तो आपलाच वाटतो, बरा वाटतो. कारण ती माय असते बाळ. लेकरांमध्ये दुजाभाव कधी आई करत नसते बाळ. मला सगळे मुलं सारखेच आहेत रे. पण एक खूप मोठा झाला म्हणजे एवढी हा, सगळी मी पहिला सांभाळलेला मुलगा, ज्याच्यापासून सुरुवात केली, तो आता माझीच संस्था पुढे चालवतो, धडपड करतो. एक मुलगा माझं गोरक्षण सांभाळतो. म्हणजे माझी पालखी ज्यांनी ज्यांनी खांद्यावर घेतली ते माझ्यासाठी मोठेच आहेत. माझी स्वतःची मुलगी, जी मी दगडूचं ठलवाई गणपती ट्रस्टला दिली लहानशी असताना, ती माझी संस्था चालवते. म्हणजे यांनी खांद्यावर पालखी घेतली आणि माईला चालता आलं बेटा. त्यामुळे सगळे माझ्यासाठी मोठेच आहेत. तुम्हाला असं कधी वाटलं की म्हणजे तुमचं आयुष्य जर पाहिलं तर तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली? का पहिला मुलगा जेव्हा मिळाला तेव्हाच की त्याच्या आधीच तुम्ही स्वतः एकाकी होता? नाही, मी हे ठरवलेलं होतं की मला भूक माहिती होती बेटा, खूप भूक लागलेली होती, खायला काही नव्हतं. मी स्मशानात राहत होते आणि खूप भीती वाटायची. अरे मी स्मशानात राहताना अंगावर कपडे पण स्मशानातलेच गुंडाळायचे. मी मला कपडा पण नव्हता, घर नव्हतं, माहेर नव्हतं, सासर नव्हतं, 20 वर्षाचं वय होतं, 10 दिवसाचं बाळ होतं. मी त्यावेळेस विचार करायची की जी भूक मला लागली ती दुसऱ्यांना लागली तर मी त्याच्यापर्यंत जायला पाहिजे. आणि अजून मी विचार करायची की ज्या वेदना माझ्या वाट्याला आल्यात त्या वेदनेवर फुंकर मला घालता आली पाहिजे. माणूस कधी वाईट नसतो. कशाची वाटायची? म्हणजे भूतांची वाटायची, स्मशानात तरुण म्हणजे माणसाची भीती वाटायची बेटा. म्हणून मी स्मशानात जायची. मला एक शोध लागला होता की मेल्याशिवाय माणसं स्मशानात येत नाही, रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही, आणि चुकून मला कोणी पाहिलं ते बोंबलतच पडायचं भूत भूत म्हणून. सुरक्षित बाप का माल, स्मशान जिंदाबाद. त्यामुळे मी माणसाच्या भीतीपोटी मी स्मशानात जायचे बाळा. कारण आवाज द्यायचा कुणाला? साती मिले घाते तो अकेला भला. त्यामुळे स्मशानात राहताना मला जे वेदना कळाले, दुःख कळालं, आणि ते दुःख मला तिथपर्यंत स्मशानात पुन्हा कधी तुम्ही जाता त्या साईडला, त्या भागात गेल्यावर? काय सांगायचं बाबा, मला आता स्मशानात कधीही जायचं नव्हतं, पण आता स्मशानाचे उद्घाटन माझ्या हस्ते ठेवतात. अरे पोरं आयला रे, मला अजूनही स्मशान सोडत नाही बेटा. माझ्या नावाचे बोर्ड लावतात, माईच्या हस्ते उद्घाटन. स्मशान कुठे मला सोडतं? मी सोडायचं म्हटलं तरी फक्त तेव्हा राहायला जात होते, रात्र घालवायला जात होते, आता उद्घाटनाला जाते, एवढाच फरक. म्हणजे जे लोक स्मशानाला घाबरायचे ते त्याचं उद्घाटन केलं जातं. तो आता उद्घाटन करते त्याचं. मला मी एक पत्रकार म्हणून मला प्रश्न पडतो की स्मशानात म्हणजे आपला शेवट जो आहे तो स्मशानात आहे. मग स्मशानात राहून तुम्ही इथपर्यंत आलात. या सगळ्या काळामध्ये मनुष्याला माणूस जो आहे, म्हणजे एखादा तरुण असेल, युवक असेल, युवती असेल, त्यांना आपलं आयुष्य कळत नाही, ते कसंही जगतात. आताची नवी पिढी जर पाहिली तर याचं कारण आहे बेटा, नवी पिढी वरवरचा विचार करते ना. आम्ही खोलात जाऊन विचार करायचो. आम्हाला आमची अस्मिता जास्त लाख मोलाची वाटायची बाळ. नाही मी काही करू शकले असते. इतकी एकदम एका जागेवर स्वतःच्या अब्रूसाठी याच्यासाठी तुम्ही ती फार आमच्यासाठी लाख मोलाची होती बाळा. 7 कप्प्यात झाकलेली आमची सुरक्षेसाठी स्मशानात जात होते. भूतभीत काही येत नव्हते, पण माणसाचीच भीती वाटायची मला स्मशानात.
आणि मला खरी उपरती मिळाली ती स्मशानात. कारण एक दिवस समोर प्रेत जळत होतं, मी झाडाला टेकून बसले होते, रात्रीची वेळ होती, प्रचंड रातकिडे ओरडत होते आणि मी विचार करत होते की हे समोर प्रेत जळते आणि मला कुणीही नाही. त्यामुळे मी जोरात रडायला सुरुवात केली की माझ्याजवळ काही नाही, माझ्याजवळ काही नाही, मला कुणी पण नाही. आणि मला कुठून तरी एक आवाज आला, चुकते सिंधुताई, कुणी नाही म्हणून रडतेस, बघ मी चाललो, कुणी आहे का, मला गणगोत आहे, सगळं आहे, प्रॉपर्टी आहे, पण सोबत काही नाही ना, साथी मिले घाती तो अकेला भला, मग एक कर ना. अगं मी चाललोय, तू एकटं चाललो, तुलाही एकटं जायचं आहे. मग स्वतः रडत बसून मी मरत नाही, मला मरायचं आहे म्हणून असा विचार करण्यापेक्षा सिंधुताई कफन को जेब नाही होती, मला आवाज आला बेटा तिथे, कफन को खरंच आवाज आला की खरंच आला, नाही आवाजच नाही, आला. आवाज काही येत नाही, पण एक आवाजाचं मला जेवढं कळलंय म्हणजे आयुष्य किंवा हे काय कळलंय, आवाज ही एक प्रेरणा असते आणि तो माणूस माणसाशी बोलत असतो. असं झालं की ते सगळं वातावरण होतं ते. नाही आवाजच आला बेटा. आणि तो आवाज इतका स्पष्ट आला की सिंधुताई कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती, एकटे म्हणून रडतेस, त्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक जा. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मरणं कॅन्सल. कुणी आवाज दिला असेल म्हणजे? असेल कोणी एखादा बसलेला असेल, दुर्दैवी असेल किंवा काहीतरी चमत्कारही झाला असेल, मला काही सांगता येणार नाही पूर्णपणे, पण आवाज मात्र स्पष्ट आला मला ऐकायला आणि मी मरणच कॅन्सल केलं त्या दिवशी. नाही मला जगायचंच नव्हतं रे बाबा. ह्या सगळ्या परिस्थितीने मला उभं केलं, मला ताकद मिळाली बाळा. स्मशानात आवाज येतो, माझ्यासारखं अजूनही कोणी दुःखी बसला असेल कुठल्या कोपऱ्यामध्ये काय सांगता येते. आणि मी रडत होते जोरात, मला कोणी नाही, मग जवळ काय पण नाही, समोर प्रेत जळत होतं. मग ते रात्री झाल्यानंतर सकाळ कशी झाली ती? सकाळी काय उठल्यानंतर हे सगळं कळलं तुम्हाला? काय नाही, मरायचंच नाही असं ठरवल्यानंतर मग मी ठरवलं की ज्याला कोणी नाही त्यांची आई व्हायचंय, माई बनायचं आहे जगाचं. आणि माई बनायची असेल तर स्वतःची मुलगी सोबत आहे. परत मला आतून आवाज आला, सिंधुताई तुला जर दुसऱ्यांची आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको. हा लढा माझा 3 महिने सुरू होता. का नको? तुझ्यातली आई चुकेल, तू सांभाळलेल्या लेकराला पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील, स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील ना. आई अशी असू शकते, ती असं करू शकते. एक तर स्वतःच्या मुलीची आई व्हायला शिक, नाही तर दुसऱ्यांच्या लेकरांची आई हो सरमिसळ करू नको. आणि मी तेव्हा पहिला निर्णय घेतला की माझी मुलगी मी सांभाळणार नाही. मग मी माझी मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. प्रताप गोडसेच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा, मी जगाचं सांभाळेल. ते म्हटले का बरं? माझ्यातली आई चुकेल म्हणून, तुम्ही मायबाप व्हा ना तिचे. म्हणजे आई चुकते, आई स्वतःच्या बाळासाठी. अगदी अगदी ती आईच असते रे. मग पहिला प्रश्न तोच होता की स्वतःची माझा पहिला प्रश्न तोच होता की मुलं जरी 4 असली तरी एकावर कुठे ना कुठे जीव असतो. जन्म दिलेला आईचा असेल बाबा. मी तर देवकी आहे माझ्या एकट्या मुलीची आणि यशोदा आहे सगळ्या मुलांची. त्यामुळे तो अनुभव काय मला आला नाही बाळा की याच्यावर प्रेम की त्याच्यावर प्रेम. ठीक आहे, एखादं जरा जास्त आवडायला लागतं, बंड असतं जास्त, बंड असतं जास्त, एखाद्याविषयी अभिमान वाटतो की हे चांगलं आहे आणि अजून एक सांगू का, त्याला काय व्यसन नाही, शहाणं असलेलं चांगलं असलेलं मुलगा आवडतेच असं नाही, पण बंड असलेला ताप देणारा जरा जास्त आवडायला लागतो. कारण त्यांनी काळीच पोखरलेलं असतं, त्यांनी काळीच पोखरलेलं असतं, त्यामुळे जास्त लक्ष त्याच्यावर ठेवायचं असतं. त्यामुळे एखादं असं असतं ना उड्याण टप्पू आईला ताप देणारं, पण तेच आवडतं आईला. खरं ना रे, कारण ती आई आहे ना. ती आई आहे ना बेटा. मला हे सांगा की एवढा मोठा प्रवास काही करायचं राहिलं असं वाटतं? खूप काही करायचं आहे बाळा. जिथे जिथे दुःख असेल तिथे तिथे मला जायचं आहे रे. ज्यांना कोणी नसेल त्यांना पदरात घ्यायचं आहे बाळा. मायेची फार गरज आहे आता. नवीन पिढीला मायेची गरज आहे. माया वगैरे काही कळते? नाही मला तर काही नवीन पिढी नाही. आमची पिढी कशी शोषिक होती बेटा, स्वतःला गाडून घेत होती आणि उभं होत होती. आताची पिढी फक्त पायापर्यंत पाहते, कल की बात खुदा के हात. त्यामुळे त्या पिढीला सुद्धा जरा कानाला धरून साईडला घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे बाळ ते आपलं नाही, हे आपलं आहे, आता हे करायचं आहे. हा फरक का आला? म्हणजे आधीची जी पिढी होती याचं ती कारण आई वडिलांना रिस्पेक्ट करायची, आम्ही अडाणी किंवा होतो व्यसन रे. कमी करायची किंवा टीव्ही कमी बघायची. कारण पाप पुण्याची भीती होती ना, हा. पाप पुण्याची भीती होती आणि कुठेतरी एक आदर राखला जात होता. बाबा वडील मोठे आहेत, सांगतायत, अनुभव हीच खात्री. आता तसं नाही, हम करे सो कायदा, मग धड पडतात न मरतात, दुसरं काय करतात. त्यामुळे देणे, आमची संस्कृती ही वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. आता ओरबाडून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, आम्ही वाटून देण्याचा प्रयत्न केला रे बाळ. एवढा फरक आहे त्यात. हे का झालं पण असं? नवीन म्हणजे तंत्रज्ञान वाढत राहिलं, लोकसंख्या वाढली, जो बदल होतोय आणि सगळ्या सुविधा मिळायला लागल्या ना जागेवर.
शिक्षण वाढलं, सुविधा वाढल्यात. फक्त एकच, मी कशासाठी शिकलो याचा विचार प्रत्येक पिढीने जर केला, प्रत्येक मुलाने जर केला ना, तर बदलेले सगळे बाळ. मी शिकतो, माझा संसार उभा, माझं सगळं काय उभं, मी आता पायावर उभा झालो, हा विचार करणं मी पण आलो नव्या पिढीमध्ये. माझ्या कष्टामध्ये अजून कोणाचा तरी वाटा आहे, माझ्या भुकेमध्ये एक घास कुणाचा तरी आहे, हा विचार केला ना तर बेटा सुखाडी झोप येईल. ते जर करायला लागले तर हाच माझा संदेश आहे आजच्या पिढीला, की तुम्ही वाटून तुम्ही जेव्हा सुरुवात केली म्हणजे माई व्हायचं ठरवलं तर काय काय अडचणी आल्या? म्हणजे बाबा आयुष्य हीच एक अडचण होती रे बाळा. जगणं हेच अडचण होतं. जगणं हीच अडचण होती. 20 वर्षाचं वय म्हणजे केवढं आव्हान होतं मला. रेल्वेत भीक मागणारी मी, गाणं म्हटलं की खाणं मिळायचं रे मला. माझ्या गाण्याने तेव्हा तारलं. आता भाषण दिलं की राशन मिळतं ना मला. अजूनही मी नॉन ग्रँटेड आहे, मला ग्रँड नाही. अच्छा. हजारो लेकरांची माय, 282 जावयांची सासू, पावणे 200 गायीची आई. जय महाराष्ट्रानेच माझ्या गायी सोडवल्या, त्यामुळे मी आज आले बाबा. अनंत उपकार झाले जय महाराष्ट्राचे. नाही, उपकार नाही, आमचं काम आहे आणि कर्तव्य आहे. त्यामुळे मी आले की नाही तुम्ही खूप केलं आणि माझ्यासाठी. पत्रकार उपकार नाही करत, पत्रकार आपलं कर्तव्य करतात. त्यावेळेस खूप मदत झाली बेटा. माझे वासरं एकीकडे ओरडत होते, गायी एकीकडे कोंडलेल्या होत्या, हाहाकार माजलेला होता, तेव्हा जय महाराष्ट्र तिथपर्यंत पोचलं रे बाळ. त्यामुळे मला श्वास घेता आला. माझ्या लेकरांना माय मिळाली, गाय मिळाली बेटा. मी मुलं सांभाळता सांभाळता गायीकडे कशा वळला? काय झालं माहिती आहे का बेटा, माझी डिलिव्हरी गायच्या गोठ्यात झाली. आणि मला जेव्हा जाग आला, मी बेहोश होते, मला जेव्हा जाग आला तेव्हा लक्षात आलं की एक गाय माझ्या अंगावर उभी आहे. मी डोळे उघडून पाहिले, अरे बापरे, गाय अंगावर उभी आहे. आणि सगळ्या गायीला ती हाकलत होती, एकाही गायीला मग जवळ येऊ देत नव्हती. पण हे माझ्या लक्षात आलं की ती सगळ्या गायींना हाकलते पण माझ्या अंगावर पाय पडू देत नाही. तिला मानवता शिकवली कोणी? मी तिच्या पोटाखालून बाहेर निघाले आणि विचार केला, ह्या गायीने मला वाचवलं. कुठली गाय मग जवळ येऊ दिले नाही. आवाज करणे की नाही, इधर अनेकच नाही, अशी तिची पोज होती. मी तिचा गळा धरून रडले पहिले. गाय असून माय झालीस, मी शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत माय होईल. आणि तो मोबदला परत देण्यासाठी तिचा मी गायची आई झाले बाळा. जिथे कुठे थकली भागली गाय दिसते, कोणाला तरी कुठेतरी नको त्या ठिकाणी विकलेलं, त्या गायी मी सोडून आणते. ह्या थकल्या भागल्या गायची मी आई होते. आणि तिने ऋण गेलं माझ्यावर, ते मी आता असं देणं परत करते. तिला द्यावं तर लागतंच बाळ, परत फेड. मग आता ही गाईला सांभाळायचं तुम्ही काम सुरू केलं. मग मला हे सांगा की पैसा लागतो ना कुठल्याही गोष्टीला, 2 पैसे लागतात. तर ते 2 पैसे आता भीक मागून तर काही पोचता येणार नाही, आणि पोचलं तरी आपण किती हे करणार. तर ते याच्यातून पैसे कसे मिळतील, हा मार्ग कसा? नाही, फक्त थोडंसं पर्याय चुकलेत, म्हणजे वेगळे झाले. त्याचं कारण त्यावेळेस मी रेल्वेत गाणं म्हटले की खाणं मिळायचे. आता पण मी गाणं म्हणते आणि बोलते, मी मागतेच आहे. भाषण दिलं की राशन मिळतं मला. देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. आजही माझ्या बोलण्यावरच माझ्या संस्था उभ्या आहेत. मग तुम्ही भीक मागून रेल्वेमध्ये, मी थेट विचारतो की रेल्वेमध्ये भीक मागून त्यांना तुम्ही भाकर द्यायचे, हे तुम्हाला कधी वाईट वाटलं नाही? नाही अरे, कष्टाचे पैसे, श्रमाने मिळवले पैसे हे आपल्या पोराच्या तोंडात गेले पाहिजे असं कुणी विचार करतं? आपण जेव्हा चांगला विचार करतो तेव्हा वाईट मार्गाने आलेले पैसे आणि चांगल्या मार्गाने आलेले पैसे असं आपण क्लासिफिकेशन करतो की मग भीक मागून आपण एखाद्याला पोचतोय असं याचा कधी विचार केला नाही? ते सगळे जी मी पिल्लाबळ मी सांभाळत होती ती जगाचीच होती मॅडम, माझी नव्हती. त्यामुळे तुमच्या लेकराचं द्या, मी त्या लेकरांना खाऊ घालते. मानवता सांभाळूया ना आपण. देणे घेणे हेच तर आमचा धर्म शिकवतो, आमची सगळी म्हणजे संस्कृती शिकवते की वाटून खा. मग त्याचं मागितलं आणि यांना खाऊ घातलं, मी फक्त माध्यम होते. मिळालेले 4 घास त्यांच्यासोबत मी पण खात होते, दुसरा पर्याय पण नव्हता. तुम्हाला टोमणेही पडले असतील 20, 22, 25, 26 वर्षाचं जे हे वय होतं, त्यात आयुष्यभर जखमा बुजणार नाही, विचार नाही एवढी करायचा धडधाकट बाई तू भीक मागते असं कधी बोललं? नाही. याचं अजून एक कारण होतं बेटा, माझं 10 दिवसाचं बाळ होतं माझं. नुसती जर मी असताना भीक मागितली असते तर लोकांनी वेड्यात काढलं असतं, टोमणे मारले असते, सगळं केलं असतं. पण ते बाळ माझं, आणि मी थकली भागली, अंगावर धडाचं पातळ नाही. आणि त्यामुळे त्या बाळामुळे माझी कीव यायची. ते बाळ म्हणजे माझ्या जगायला रस्ता मिळाला मला. बाळ लेकुरवाळी आहे, त्यावेळेस लेकुरवाळी बाई म्हटलं की जरा कीव यायची ना. मी लेकुरवाळी होती म्हणून जगू शकले बाळामुळे. तो एक काळ आहे की मुलं लेकरवाळी बाई जेव्हा भीक मागते तेव्हा पैसे मिळायचे. आज अशा अनेक महिला आहेत की बाळाला भीक म्हणजे वापरच भीक मागण्यासाठी केलं. मुंबईमध्ये असो मुलं पळवली जातात. हे कधी तुम्ही याच्यावर विचार केला? नाही, त्यावेळेस असं नव्हतंच ना. नाही, आताचं जे बदल नाही, आताचं पण मी तो विचार करणार, ते माझं क्षेत्र पण नाही.
त्यावेळेस असं नव्हतं बाबा पळवणे पोरांना भीक मागायला लावणे पोट भरणे. आता जग पुढे चाललं त्यामुळे सगळे विचारतंत्र पण बदलायला लागले ना. आमच्या काळात आता लहान मुलांना पुढे केलं जातं, म्हणजे अनेक हाजी आले हो, आहे ना, पुण्याला पण आहे, इथलंच काय आमच्या पुण्यात सुद्धा चालू आहे ना. हे कधी सरकारच्या पुढे ठेवलं का ही सगळी लहान मुलांची वापर होतो नाही, ते क्षेत्र मी कधी हाताळलं नाही. ते माझं काम पण नाही. माझ्या असं होते काय माहिती आहे का, माझ्याकडे मुलं कुठून येतात, माझे भाषणं असतात खेड्यापाड्यावरती. भाषण झालं ना की त्या गावचे लोक मला भेटायला येतात, एखादा छोटासा मुलगा घेऊन येतात आणि ते मला सांगतात की माई या लेकराचे आई वडील मरण पावले, माई आजी होती ती पण ते सांभाळत नाही पण तुमच्याकडे देतात. गावकरी कोण कोणाचं सांभाळते रे बारा, पण त्याचे आई वडील मेले, माई आजी पण परवाला मेली, आम्ही भाकरी देतो पण लेकरू कुठेही फिरते, माई मरल. मग मी त्यांच्याकडून लिहून घेते की बाबा आमच्या गावचं आहे, आम्ही ओळखतोय, असं असं याचं नाव आहे, हे डेथ सर्टिफिकेट आईच्या आणि वडिलांचे. तर मी त्यांना ताब्यात घेते आणि त्याला मी सांभाळते. तसे मी घेतलेले सांभाळलेले मुलं आता डॉक्टर झाले बेटा, एक पोरगा माझ्यावर PhD करतो, वकील झाले. अरे खूप शिकवलं मी पोरांना आणि मी तर हाफ टाईम मराठी 4थी पास आहे. पण जे खरे गरजू आहेत त्यांना मी पदरात घेतलं बाळा.